ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून निवडक ठिकाणी क्लस्टर स्कूल तथा समूह शाळा सुरू करण्याची प्रक्रिया राज्य सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे राज्यभरातील 30,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झालाय. विद्यार्थ्यांसाठी समूह शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण खात्यानं दिलेत. वर्ध्याच्या समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. बुरशीजन्य रोग आणि येलो मोझॅकमुळे वर्ध्यामध्ये हजारो हेक्टरवरील सोयाबीन उद्ध्वस्त झालाय. सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना तत्काळ हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, पीक विमा द्यावा या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. कोकणातील नाचणीला पौष्टिक खाद्य अशी नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे नाचणीचं महत्त्व वाढलंय. यंदा समाधानकारक पावसामुळे नाचणीची शेती बहरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून बंद केल्यामुळे 55 कोटींची कांदा विक्रीची उलाढाल ठप्प झाली आहे. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चाळीत सोडवणूक केलेला 25,000 क्विंटल कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी नुकसानीचा फटका बसतोय. या आठवड्यात पुन्हा भाज्यांच्या किमतीत 30 ते 40% वाढ झाली आहे. श्रावण महिन्यानंतर अनेकांचे मांसाहार सुरू होतात. त्यामुळे या दिवसात भाज्यांची मागणी कमी होते. पण यावर्षी श्रावणानंतरही भाज्यांची मागणी अधिक असल्यामुळे दरवाढ होत चालली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न बघणंही स्वस्त व्हावं म्हणून गृहकर्जावरती सबसिडी देण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं वृत्त आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार गृहकर्जावरील हे व्याज अनुदान थेट लाभार्थ्यांच्या गृहनिर्माण कर्ज खात्यामध्ये जमा केलं जाईल. 2028 साठी प्रस्तावित असलेली ही योजना आता निवडणुकांच्या तोंडावरती अंमलात आणली जाते. एकीकडे मुंबईतील घरांच्या किमती वाढत असल्या तरी मुंबईतील घरांची मागणी वाढत असल्याचं मागील महिन्यात झालेल्या घरांच्या खरेदी विक्री अहवालातून समोर आलंय. मागील महिन्यात 10,990 घरांची नोंदणी झाली असून ही मागणी 10 वर्षातली सर्वाधिक विक्री झाल्याचं दर्शवतेय. मागील वर्षाच्या तुलनेत 28% घरांची विक्री वाढली आहे. मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांना आता कचरापेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. लवकरच प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या मागणीनुसार या पेट्यांचं वाटप केलं जाईल. जळगावातील जय गणेश मित्र मंडळानं उत्तराखंड येथील बद्रीनाथचा देखावा साकारला आणि हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मावळमधील हनुमंत भोसले यांनी घरात रामायणाचा पौराणिक देखावा सादर केलाय. त्यासाठी त्यांना तब्बल 60 मूर्तींचा त्यांनी वापर केलाय. भोसले कुटुंबियांनी तब्बल 2 महिने या देखाव्याची तयारी केली. रामायणाचा हा हलता देखावा पाहण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतून अनेक नागरिक हजेरी लावत आहेत. भाईंदरमधील जय अंबे मित्रमंडळानं रामायणाचं चलचित्र साकारत सामाजिक संदेश देणारा देखावा बनवलाय. सध्याच्या युगात प्रत्येकानं आपल्या अंतरात्म्यातील रावण जाळला पाहिजे तरच रामयुग अवतरेल असा संदेश देण्यात आला. भाईंदर पश्चिमेकडील श्री गजानन सेवा मंडळानं 22 फुटांची कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती स्थापन केली आहे. 22 फुटांची ही मूर्ती अवघ्या 2 ते 3 तासात पूर्णपणे विरघळून जाणार आहे. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेनं दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत. या जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साताऱ्यातील फलटण शहरातील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये 3 दुकानांमध्ये घुसून कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत चोरीची घटना घडली. हा प्रकार बाजाराच्या दिवशीच घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी वेळकाढूपणा केला जात असून केवळ तारीख पे तारीख दिली जात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असून विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव जाहीर झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर विद्यमान खासदार उन्मेष पाटील राष्ट्रवादीत जाणार अशी कुजबूज सुद्धा सुरू झाली. त्यावरती पक्ष बदलण्याचा मुळीच विचार नसून माझा पक्ष देईल ती जबाबदारी निभावणार असं पाटील यांनी स्पष्ट केलं. लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर जिल्हा मानला जातो. मात्र सोयाबीन संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात नेल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलनं सुरू झाली. मात्र आम्ही कोणतीही पळवापळवी केली नसून माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी हे केंद्र लातूरला व्हावं अशी कोणतीही मागणी केली नसल्यामुळे धनंजय मुंडे यांनी हे स्पष्ट केलं. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान येथील वाण धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी 40 गावात घंटानाद आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाअभावी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्यानं नाराजी व्यक्त होते.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे मनीष उत्तमराव पाटील विजयी झाले. मनीष पाटील यांना 15 मतं मिळाली तर महायुतीच्या उमेदवाराला 6 मतं मिळाली. हिंगोली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरती ऑडिट करण्यासाठी मानधन तत्वावरती 100 पदं भरली जाणार आहेत. जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी 20 जागा असून या पदांसाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. अमरावती शहरातील ज्ञानमाता इंग्रजी शाळेमध्ये एका 10 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकानंच विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या विरोधात संतप्त पालक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेवरती धडक दिली. त्यानंतर आरोपी शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक झाली आहे. संपूर्ण राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी आपण बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये वेगवान स्वरूपात पाहिली. त्यासोबत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण सविस्तर घडामोडी पाहत असतो. संपूर्ण राज्यातल्या आणि बाप्पा मोरयारेमध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये काही विशेष घडामोडी सुद्धा पाहत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेत असतो. या दरम्यानची तुम्हाला एखादी बातमी तुमच्या मोबाईलवरती पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर. मान्सूननं राजस्थानच्या काही भागातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. नेहमीच्या 17 सप्टेंबर या तारखेनंतर 8 दिवसांनी मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलाय. 2.25 महिन्यांच्या खंडानंतर धाराशिवमध्ये सलग 3 दिवस पावसानं हजेरी लावली. कोरडे पडलेल्या नदी नाल्यांमध्ये पाणी जमा होत असल्यानं थोडा का होईना दिलासा मिळालाय. राज्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू असतानाच मावळ तालुक्यात देखील बोगस बियाणं विक्री सुरू आहे. हाताशी आलेलं पीक हे निकृष्ट दर्जाचं असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धुळ्यामध्ये जिल्हा विकास आणि सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या योजनांची तळागाळापर्यंत माहिती पोहोचवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरीच्या दापोली शहरातील खड्डे गणपती आगमनापूर्वी भरले होते. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसामुळे रस्त्यावरती खड्डे पडल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतील आरे ते कफ परेड या मेट्रोसाठी 8 गाड्या आरेमधील कारशेडमध्ये दाखल झाल्या. डिसेंबरपर्यंत या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू करण्याचं नियोजन आहे. MMRDA कडून चालवल्या जाणाऱ्या मेट्रो 7 आणि मेट्रो 2 च्या प्रवासी संख्येत 1.5 महिन्यात 1 कोटी प्रवाशांची भर पडली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकांच्या एकूण प्रवासी संख्येनं 5 कोटींचा आकडा पार केलाय. अष्टविनायकापैकी एक गणपती असलेल्या श्री क्षेत्र ओझरच्या गणपतीचा थायलंडमधील एका कुटुंबियांनी दर्शन घेतलं. या कुटुंबानं बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आरतीही केली. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज 2 लाख भाविक दर्शन घेण्याची शक्यता. या पार्श्वभूमीवर सोलापूर, तुळजापूर तसंच लातूर रोड 3 दिवस बंद राहणार आहे. दिवाळीसाठी विमान तिकिटाचं आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. विमान तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना 2,000 रुपयांपर्यंतची सवलत देण्याचा निर्णय IRCTCनं घेतलाय. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपण सविस्तर घडामोडी पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज मुंबई पुणे दौऱ्यावर. विविध गणेश मंडळांना भेटी देणार. चौंडीतील धनगर समाजाच्या उपोषणावरती मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू. आंदोलनकर्त्यांची गिरीश महाजन भेट घेणार. आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक. आजपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला. सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घेण्याच्या ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाचा विरोध. कांदा प्रश्नी आज पणन मंत्र्यांसोबत बैठक. तोडगा न निघाल्यास दिल्लीला धडक देणार. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा. आगामी काळात कांदा रडवणार. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा मनमाड, मालेगाव, नाशकात लागवडीत 40% घट. C-295 विमान भारतीय हवाई दलात दाखल. पाकिस्तान आणि चीनला भरणार धडकी. आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर अजूनही स्लीप मोडवरच. इस्रोकडून वारंवार संदेश पाठवून ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न.
आणि आता महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला पावसासंदर्भातले अपडेट्स घेऊयात. राज्यामध्ये पुढचे 3 दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे, तर घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 दिवस दमदार हजेरी लावल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा राज्यामध्ये मान्सून सक्रिय झाला असून गणेश भक्तांची तारांबळ उडतीये. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर 2.25 महिन्यांच्या खंडानंतर धाराशिवमध्ये सलग 3 दिवस पावसानं हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावलाय, तर कोरडे पडलेल्या नदी नाल्यांमध्ये पाणी जमा होत असल्यानं थोडासा का होईना दिलासा मिळतोय. शेतातील सोयाबीन पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, तर नदी नाले आणि धरणं पूर्ण भरण्यासाठी बळीराजा अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यामध्ये बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू असतानाच भाताच्या आगारातील मावळ तालुक्यात देखील बोगस बियाणं विक्री सुरू आहे. मावळातील कुसगाव पमा या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी महाबीजचे इंद्रायणी तांदळाचं बीज घेतलं होतं. मात्र आता भात लागवड केल्यानंतर ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. परंतु हाताशी आलेलं पीक हे निकृष्ट असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हे लक्षात आलंय. अशा बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई न करणाऱ्या कृषी अधिकारी आणि दोषी असलेल्यांवरती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गणपतीच्या आगमनापूर्वी रत्नागिरीच्या दापोली शहरातील खड्डे भरले गेलेले होते. मात्र गेल्या 4 दिवसांपासून पावसामुळे रस्त्यावरती पुन्हा खड्डे पडल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. खड्डे भरूनही वारंवार खड्डे पडत असल्यामुळे नागरिक आता त्रस्त झालेत. रस्त्यांवरचे खड्डे चुकवताना वाहन चालकांची तर तारांबळ उडतेच आहे आणि अपघाताच्या प्रमाणात सुद्धा वाढ होते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामध्ये गणेश आगमनापूर्वी हे सगळे खड्डे बुजवले गेले होते. मात्र ते तात्पुरतं काम होतं हे समोर आलेलं आहे आता, कारण आता 4 दिवसांपासून पुन्हा एकदा रस्त्यांवरती तशा स्वरूपाचे खड्डे पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या वाहनधारकांची कशा पद्धतीनं कसरत होते या रस्त्यावरून ये जा करताना याची आपल्याला कल्पना येते. काही अपघात सुद्धा घडण्याची शक्यता असते. खड्डे चुकवताना वाहनधारकांची तारांबळ उडतीये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये गणपती आगमनाच्या पूर्वी खड्डे बुजवले गेलेले होते. मात्र आता गेल्या 4 दिवसांपासून हे खड्डे पुन्हा जैसे थेच आहेत. यानंतर एक मोठी बातमी येते. नागपुरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्यक्तीला ओढत नेल्याचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी फडणवीसांनी मला धक्का दिला नाही तर हात पकडून घरी चल असं म्हणाले. असा खुलासा प्रवीण चौधरी यांनी केलाय. प्रवीण चौधरी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. ज्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी किंवा किती नुकसान झाले नागरिकांचं हे पाहण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी जात होते, त्यावेळी एका व्यक्तीचा हात धरून किंवा त्याला ओढलं असल्याचं जे दृश्यामध्ये दिसलं होतं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता देवेंद्र फडणवीस यांचा. यानंतर त्या व्यक्तीनंच स्वतः खुलासा केलाय की हात पकडून घरी चल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला ओढलं नाही असं स्पष्टीकरण प्रवीण चौधरी नामक या व्यक्तीनं दिलंय. एका व्यक्तीला ओढत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता देवेंद्र फडणवीसांचा. मात्र फडणवीसांनी मला धक्का दिला नाही तर हात पकडून घरी चल असं ते म्हणाले. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण चौधरी, ज्यांच्या घरी पुरामुळे नुकसान झालेलं होतं. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, आपण हे सगळं लाईव्ह दाखवत होतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी या व्यक्तीचा हात धरून त्यांना ओढून नेल्याचं जे काही व्हिडिओमध्ये दिसलं, नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता त्या व्यक्तीनंच यावरती खुलासा केलाय. काय म्हणणं आहे प्रवीण चौधरींचं? खरं तर ज्या दिवशी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या डागा कॉलनी परिसरात आले होते आणि या परिसरात ते पाहणी करत असताना अनेक लोकांची मागणी होती की उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या घरात यावं आणि त्यांच्या घरात पाहणी करावी, जेणेकरून उपमुख्यमंत्री घरात आले तर प्रशासन त्यांच्यासोबत येईल आणि त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोठा मोबदला त्यांना मिळेल. मात्र ही सगळी पाहणी करत असताना प्रवीण चौधरी नावाचे हे इसम आहेत, यांनी देवेंद्र फडणवीसांना आग्रह केला होता की माझ्या घरी चला. आणि हा आग्रह करत असताना देवेंद्र फडणवीस
फडणवीसांनी यांचा हात ओढल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होता. आपल्यासोबत स्वतः प्रवीण चौधरी आहे. त्या दिवशी उपमुख्यमंत्री या तुमच्या सगळ्या भागाची पाहणी करत होते आणि त्यावेळी पाहणी करत असताना त्यांनी तुम्हाला ओढल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होता आहे. नेमकी त्यावेळी काय स्थिती होती, खरंच त्यांनी तुम्हाला ओढलं होतं का? नाही, हे फार एक सोशल मीडियावर मी पण बघितलं आहे की असा व्हिडिओ एक व्हायरल होत आहे. पण त्याची मी खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. त्यावेळेस फडणवीस साहेब आमच्याकडे आले होते, आमच्या गल्लीमध्ये इकडे आले होते. तर आमची सगळ्यांची हे इच्छा होती की फडणवीस साहेब इकडचे आमच्या गल्लीचे 2-3 घरी तरी त्यांना बघितलं पाहिजे. पण त्यांचाही काही प्रोटोकॉल होता, तेही खूप बिझी होते. त्यांचं सिक्युरिटीनं त्यांना कारमध्ये बसवून गेलं आणि ते निघून जात होते. पण आमची हे इच्छा होती की नाही, ते आमच्याकडे इकडे आले पाहिजे. तर आम्ही काही लोकांना त्यांची गाडी वगैरे अडवली. त्याच्यानंतर ते साहेब बाहेर आल्यानंतर त्यांची सिक्युरिटी मला त्यांच्या समोर जाऊन होती देत. तर सिक्युरिटी मला अडवत होती. तर साहेबांना माझा हात ओढला आणि साहेब हे म्हणाले की चल तुझ्याकडे पण मी चलतो, तिकडे पण मी बघतो. तर हात ओढल्याचा व्हिडिओ काय आहे, तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे. लोक हे म्हणत आहे की साहेबांना माझा हात ओढला, साहेबांना मला धक्का दिला. पण असं काही पण नाही आहे. ते सगळं व्हिडिओमध्ये दिसत आहे. बरं, मला सांगा, तुमची फडणवीसांसोबतची जुनी ओळख आहे का? त्यांनी तुमचा हात ओढून घेतला? नाही, जुनी ओळख म्हणजे असं काही नाही आहे. ते पहिले इकडे याच वार्डामध्ये ते पहिले पार्षद वगैरे पण होते, ते उभे होत होते. त्याच्यानं असं आहे, असं काही जुनी ओळख एकदम नाही आहे की इतकी ओळख आहे माझी. पण आता त्याच्यावर जे आहे ते व्हिडिओ म्हणजे विरोधक जे आहे ते राजकारण करत आहे, तो व्हिडिओ ट्विट करत आहे आणि दाखवित आहे की उपमुख्यमंत्री इतके अहंकारी आहेत की ते आपल्या मतदारांना ओढून घेत आहे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काही नाही आहे. हे सगळं विरोधकाचं कोणी फैलवलं, का फैलवलं हे मला काही माहिती नाही आहे. मी पण काल संध्याकाळीच बघितलं की ट्विट वगैरे खूप होत आहे. सगळे मोठे नेता याच्यावर ट्विट करत आहे. पण असं काही नाही आहे. ते मुख्यमंत्री साहेब अहंकारी आहे आणि हे आहे. हे मला रिक्वेस्ट आहे लोकांना की हे सगळं नको फैलवा. असं काही नाही आहे. त्यांनी प्रेमानंच माझा हात ओढला होता. पण त्यावेळेस गर्दी इतकी होती की तो व्हिडिओमध्ये असं दिसून राहिलं की त्यांनी माझा रागानं माझा हात ओढला. बरं, ते सांगा, इथे अनेक वर्ष ते आमदार आहेत. आता त्यांनी तुमच्या घराची पाहणी केली, या सगळ्या परिसराची पाहणी केली आहे. आता तुमचं जे काही नुकसान झालेलं त्याची चांगली मदत मिळेल अशी अपेक्षा आहे का तुम्हाला? हे बघा, अपेक्षा तर आहे, पण नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि इतक्या घराला झालं आहे की मला वाटते त्या सगळं फॉर्मॅलिटी वगैरे करायला खूप वेळ लागेल. पण होईल, काहीतरी होईल, हे मला अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहतोय की प्रवीण चौधरी यांनी स्पष्ट केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा प्रेमानं हात ओढला होता. व्हिडिओमध्ये जे काही दाखविलं जातं किंवा जे काही प्रसारित केलं जातं त्यात काही तथ्य नाही आहे. उलट त्या सगळ्या पोलिसांच्या सुरक्षेच्या घेऱ्यातून त्यांना ओढून जे आहे ते त्यांच्या घरापर्यंत देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांच्या घरी झालेल्या नुकसानीची पाहणी देखील केली होती. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी आहे. अहमदनगरमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेचे कार्यकर्ते चौंडी इथे उपोषणाला बसलेत आणि या उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे आणि तरी देखील आपल्या मागणीवरती ते ठाम आहेत. तर दुसरीकडे शासन स्तरावरील हालचाली सुरू असून आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन चौंडीत येणार आहेत. उपोषणाला बसलेल्या दोन्ही कार्यकर्त्यांची तब्येत खालावली आहे. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही यावरती उपोषणकर्ते ठाम आहेत आणि येणाऱ्या काळात सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. तर गिरीश महाजनांना उपोषणावरती मार्ग काढण्यात यश येणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आणि आता न्यूज एटी लोकमतच्या बाप्पा मोरयारेमध्ये पाहूयात काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती बाप्पा. तर मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून भव्य असे देखावे साकारले जातात आणि असाच एक भव्य दिव्य असा देवदास चित्रपटातील महालाचा देखावा वरळीतल्या आंबेडकर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारलाय. विशेष म्हणजे या मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पगारातील विशिष्ट रक्कम मंडळाला देऊन हा महाल साकारलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडनं वेगवेगळ्या प्रकारचे देखावे केले जातात. मी अशाच एका देखाव्यामध्ये आहे आणि देखावा आहे राजमहल. हा महल देवदास चित्रपटात वापरला होता आणि तशाच पद्धतीचा महल
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेडकर नगर वरळी यांच्याकडनं हा बनवण्यात आलेला आहे. भव्य दिव्य असा हा सेट बनवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांकडनं, जे मंडळाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी स्वतःच्या पगारातील एक विशिष्ट रक्कम बाजूला काढून हा भव्य दिव्य असा सेट उभारलेला आहे. देवदास चित्रपटामध्ये अशा पद्धतीचा भव्य असा महल तयार करण्यात आला होता आणि त्याच महलाची प्रतिकृती वरळीत आपल्याला अनुभवायला मिळते. यावर्षी आमचं 75 वर्ष हीरक महोत्सवी वर्ष असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की एक भव्य दिव्य सेट वरळीत नाही आजपर्यंत झाला असा करावा, जेणेकरून हे 75 वर्ष सर्वांच्या लक्षात आहे, संपूर्ण वरळीच्या किंवा मुंबईच्या म्हणा. त्या हिशोबाने आम्ही हा सेट लावला. नक्कीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वरळी आंबेडकर नगर यांच्याकडनं अशा भव्य दिव्य हा सेट जो आहे ह्या ठिकाणी उभा केला आहे. राजमहलाची प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आणि या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा हा सेट डोळ्यात साठवावा, डोळे भरून पाहावा, अशाच पद्धतीचा हा राजमहल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मराठवाड्यासह राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांना विम्याचं संरक्षण मिळणार आहे आणि त्याबद्दलची सकारात्मक पावलं उचलली जात आहेत, अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली. आणि न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी ते आले असता त्यांनी ही माहिती दिली. बाप्पाला नक्की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही मागितलं असेल, पण कृषी मंत्री आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय दिलासा देऊ पाहतायत? आजची परिस्थिती नेमकी काय? ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि 65 mm पुढे पाऊस पडलेला आहे, अशा ठिकाणी अग्रिमसाठी ती मंडळं, म्हणजे ती तालुकी मंडळं त्या ठिकाणी अग्रिमसाठी पात्र ठरली आहेत. आणि ज्या ठिकाणी 21 दिवसाचा सलग खंड आहे, असे जवळजवळ 500च्या पेक्षा जास्त तालुके आपल्या या ठिकाणी मंडळं, ती सुद्धा या ठिकाणी अग्रिमसाठी पात्र झालेली आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात दोन्हीही नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना एक कवच पीक विम्याचं राज्य सरकारने शेतकऱ्याच्या खिशातून फक्त ₹1 या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं संरक्षण या ठिकाणी केंद्र सरकारने, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी नमो शेतकरी सन्मान, PM शेतकरी सन्मान योजना आणली, ज्यातनं वर्षात ₹6,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळतात. जवळजवळ 96 लाख शेतकऱ्यांना या राज्यातला त्याचा फायदा होतोय. त्याचीच प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने आणली. तो 6,000चा हप्ता सुद्धा या ठिकाणी काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दोन गोष्टी असताना आणि हेच ओलं दुष्काळ पुढच्या काळामध्ये आपल्याला जर घोषित करावा लागला, किंवा आज जिथं पाऊस कमी आहे तिथं दुष्काळ सदृश्य परिस्थिती आज पाहायला मिळतेय, अशीच परिस्थिती राहिली तर तिथं दुष्काळ जाहीर करावा लागला, तर एकदा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जी निकषामध्ये शेतकऱ्यांना मदत करावी लागते, मग चाऱ्यापासून ते अगदी वीज बिलापासून ते शिक्षणाच्या शुल्क माफीपासून ते NDRF, SDRFच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्यापर्यंत हे तिन्ही कवच आज अशा संकटाच्या काळात हे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं केलेलं आहे. त्यामुळं हे सरकार, महायुतीचं सरकार, शेतकऱ्यांना अशा संकटाच्या काळात, दुहेरी संकटामध्ये असणाऱ्या कुठंही उघडं पडू देणार नाही, हे मात्र निश्चित कृषी विभागाचा एक मंत्री म्हणून या ठिकाणी मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी वर्गांना विश्वास देऊ इच्छितो. न्यूज 18 लोकमत मध्ये आपण आलात, बाप्पाचं दर्शन घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि सोबतच वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.